हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. हे पा आंबोड्याची नर्सरी आहे. हे आंबोड्याच्या नर्सरीमध्ये हे शिमला मिरचीचे रोप आहेत. पाहू शकता नर्सरीमध्ये सर्व प्रकारचे झेंडू, वांगे, मिरच्या, टमाटे असे रोपं भेटतात. हे आहे शिमला मिरचीचं रोप, किती सुंदर आहे. ह्या शिमला मिरचीचे रोप तयार करत आहेत. छोटे छोटे रोप आहेत. हे आहे मोठ्या शिमला मिरचीचे, आपली खायची मिरची जी आहे त्या मिरचीचं आहे. तसंच आपली हे नर्सरी आणि इकडंच आहे मिशन वगैरे. मिशन आहे या मिशनीनंच या ट्रेमध्ये बी टाकल्या जातं व्यवस्थित. कशी आहे मिशन, कशी नाही. खूप कमी नर्सरीमध्ये अशी मिशन पाहायला भेटते. तर आंबोड्याच्या नर्सरीमध्ये मिशनीनं मस्तपैकी बी टाकल्या जातं. किती छानपैकी मिशन आहे. तसंच हे आपलं झेंडूचं रोप पिवळा झेंडू आहे. हे खूप छानपैकी झेंडू आहे, पाहू शकता. झेंडूचं रोप खूप सुंदर आहे. पिवळा झेंडू, पिवळा किती छान आहे रोप मस्तपैकी आहे. छान छान रोप शेतात लावायला कमीत कमी 1 महिन्याचा डिफरन्स पडतो. शेतात गेले की डायरेक्ट लावायचंच काम आहे ह्या रोपाचं. 1 महिन्याला लगे ह्या झेंडूला कळ्या लागतात. जवळून पण दाखवत आहे एवढाले रोप आहेत. शेतात गेल्या तयार नर्सरी छान आहे आंबोड्याची नर्सरी. तसंच हे आहे वांग्याचं रोप. कसं आहे वांग्याचं रोप, कसं नाही. इकडच्या साईडकडं रोपच तयार होत आहेत. किती मस्तपैकी अशा वांग्याचं रोप आहे. छान एवढे सारे पूर्ण वांग्याचेच रोप आहेत हे. आणि पलीकडच्या साईडचे टोटल झेंडूचाच रोप आहे, पाहू शकता. आणि इकडच्या साईडकडून पण रोप करायचं चालूच आहे. टाकलेलं आहे बी, नेमकं बाहेर पण आलेलं आहे. हे पण वांग्याचंच आहे. वांग्याचंच रोप हे पण आहे. इकडं फुलगोबी टाकलेली आहे. नर्सरी, कारण नर्सरीतून रोप आणल्यास 1 महिन्याचा डिफरन्स पडतो. आणल्या डायरेक्ट लावायचंच काम पडतं. घरी रोप तयार करा, त्याला जपा आणि मग ते लावा, ते अवघड जातं. आणि असं डायरेक्ट आणायचं आणि लावायचं शेतामध्ये आपल्या. हे आहे रोप फुलगोबीचं. छोटंसं रोप आहे, नेमकंच 2 पानामध्ये आलेलं आहे. 2 पानामध्ये आहे सध्या हे रोप, जास्त काय मोठं झालेलं नाही. इकडं आहे मोठं. हे टॅमॅटोचं रोप छान आहे. हे पण मोठं झालेलं आहे रोप. गोल जाड टमाटा आहे ह्या रोपाचं. हे वैशाली टमाटे आहेत. वैशाली ह्याच्यातून पहिलं टमाटं असं गोल जाड आहे, गावरानी टमाटं. हे वैशाली टमाट्यामधून टमाट्याचं रोप आहे. हे मिरचीचं रोप.
2 पानामध्ये तिसरे पान निघतच आहे. पहा, तिसरं पान निघतच आहे. 2 पानामध्ये हे मिरची आहे. 2, 3, कुठं 4, चौथा असं या रोपामध्ये दिसत आहे. छोटं आहेत हे रोप. हे आहे पत्तागोबी. पत्तागोबीचे रोप आहेत. पहा किती मस्तपैकी. आंबोड्याला सर्व प्रकारच्या भाजीपाला, झेंडू रोप भेटतात. आंबोड्याला नर्सरी आहे. महागाव पसली आंबोड्या. आंबोडा पत्तागोबीचं रोप आहे. तसंच हे झेंडूचं आणि छोटं हे मिरचीचंच रोप आहे. छोटं आहे मिरचीचं रोप. पहा, पलीकडे जात आहे पूर्ण टोटल घेण्यासाठी. पहा, हे आहे टमाट्याचे रोप असे. हे आहे फुलगोबी. पत्तागोबी झाले की फुलगोबीचे पण रोप पहा कसे आहेत कसे नाही. मस्तपैकी फुलगोबीचं रोप आहे. फुलगोबीचं 2 पानामध्ये आहे. लगेच झेंडू पहा, हे पण पिवळा लाल झेंडू आहे. जवळजवळ पहिल्यांदा आपण नुसता डार्क पिवळा दाखविलता, ते वेगळ्यामधूनच हे वेगळं आहे. ते डार्क पिवळा वेगळाच होता. हे वेगळ्या पिवळा झेंडू आहे. असा म्हणजे शेंद्रट हे पहा अशा पद्धतीचा ते झेंडू होता. हे पण असा आहे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या झेंडूचे रोप आहेत. हे छोटे रोप आहेत. पहिल्याचा झेंडू मोठा होता. हे पहा, हे असा झेंडू आहे. डार्क असं एकदम पिवळा असल्याने. पिवळ्यामध्ये सुद्धा कलर बरेच झेंडूचे आहेत. नाही असं नाही, वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत टमाट्याच्या, पत्तागोबीच्या. हे पाहे मिरची. पहिल्याची मिरची शिमला मिरची होती. हे मिरचीचं रोप मोठं आहे. मिरचीचं पाहू शकता कसं आहे कसं नाही. हे गेलेलं आहे. हे पण मिरचीचंच पत्तागोबीचंच रोप आहे. हे पण मिरची पहा, हे पण मिरचीच. जवळजवळच कॅरेट आहेत. पहा कसे आहेत कसे नाही. हे पण झेंडू आहे. झेंडू दसऱ्याला, दिवाळीला मस्तपैकी झेंडू वापरला जातो. आपल्या गाडीच्या पूजेला, लक्ष्मीपूजनला, सर्व याला अशा पद्धतीत आहे झेंडू. अशी आहे नर्सरी. पहा कशी आहे कशी नाही. सर्व प्रकारचे रोप. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. जे कोणी नवीन ताई दादा आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. डेली ब्लॉग्स, प्रवास, शेती आणि रेसिपीचे. चला बाय.